आता करा. नमस्कार, रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आजची मोठी बातमी म्हणजे जुलै 2026 पासून या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी होणार वाढ. नेमका कोणता निर्णय घेण्यात आला आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि संपूर्ण अपडेट काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि सरकारी अपडेट्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग सुरू करूया आजची महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ MSRTC प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. नव्या परिपत्रकानुसार 1 जुलै 2026 पासून वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येणार आहे. परिवहन मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. सुधारित वेतन श्रेणीनुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर 2% दराने वार्षिक वेतनवाढ देण्यात येणार आहे. वेतन निश्चित करताना अपूर्ण रक्कम असल्यास ती जवळच्या पूर्ण रुपयात निश्चित केली जाणार आहे. कालावधीत नियमित किंवा तात्पुरती पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन नव्या नियमानुसार निश्चित करण्यात येणार आहे. पदोन्नतीनंतरचे वेतन किमान वेतनापेक्षा कमी असल्यास ते किमान वेतनपर्यंत वाढवले जाईल. तसेच आवश्यक असल्यास त्यांनाही 2% वार्षिक वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. निवड श्रेणी आणि श्रेणीकरणाच्या प्रकरणामध्येही सुधारित वेतन श्रेणीनुसार वेतन निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनाचा लाभ मिळणार आहे. महामंडळाचे सर्व विभागीय नियंत्रक, विभाग प्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांना या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जुलै 2026 पासून पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.